नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अक्षय मात्र त्याच्या किचनमध्ये स्वयंपाक करत असतो आणि स्वयंपाक करत असताना शशिकांतशी तो फोनवर बोलतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षय, काय गंमत तर आली असेल ना. तेव्हा अक्षय हसतो आणि म्हणतो की खरंच काय सांगू बाबा तुम्हाला, इतकी जलसी फील झाली ती, अगदी बोलण्यासाठी तिच्याकडे शब्दच राहिले नाहीत. त्यावर आता हे ऐकून शशिकांत म्हणतो की अरे तू फक्त बघत राहा, ती कशी आता वाजत गाजत नक्की ही कोण आहे हे नाव विचारायला येते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा बाबा, ते इतकं सोपं नाही, कारण रमा फारच हुशार आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे असून दे, तिला कितीही हुशार असून दे, अरे मी अख्ख्या बायका या जातीला ओळखतो. आणि हे बघ, अरे बायका हे नवऱ्यावर म्हणजे मोबाईलमध्ये जातील, चंद्रावर जातील, परंतु जराही आपला नवरा मात्र हसताना दिसला तर मात्र यांची झोपच उडते. मात्र जगातील सगळ्या काही गोष्टी देऊन टाकतील, परंतु आपला नवरा मात्र त्या कधी कुणाला देऊ शकत नाही. आणि तेवढ्यात आता रमा ही आरवीला घेऊन तेथे येते आणि म्हणते की मिस्टर देवधर, अगदी रागातच बोलते. तेव्हा आता शशिकांत मात्र हे सर्व ऐकत असतो आणि अक्षयने मात्र आपल्या कानामध्ये एअरफोन घातलेले असतात. रमाला आता खूपच राग येतो आणि आता रमा रागाने त्याचा एअरफोन काढून टाकते आणि म्हणते की मिस्टर देवधर, तुमचे कालचे जे काही कर्तृत्वपणा आहे ना, त्यामुळे मात्र आता ही आरोही झोपलेली नाही, तुमचे जे काही चाळे सुरू आहेत त्यामुळे. तेव्हा आता अक्षय मात्र रमाला काही किंमत देत नसतो आणि तो म्हणतो की आय एम सॉरी, परत आपल्या कानामध्ये हेडफोन घालतो. शशिकांत मात्र तिकडे हे सर्व ऐकून खूप हसत असतो आणि रमा पुढे म्हणते की काल मात्र शाळेमध्ये असताना ती खूप अगदी जांभळ्या वगैरे देत होती. तेव्हा आता आरोही मुद्दाम जांभळे देण्याचं नाटक करत असते. तेव्हा आता अक्षय तिकडे मुद्दाम शशिकांतला म्हणतो की एक मिनिट, जसा तो एखाद्या मुलीबरोबरच फोनवर बोलत आहे असे मात्र तो आता रमाला दाखवतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आली, अरे शिकार आलेली आहे, त्यामुळे तू खेळव तिला, चांगलं खेळवस. तेव्हा अक्षय हा तिकडे बोलण्याचं नाटक करतो आणि तुम्हाला नाही असं म्हणतो. शशिकांत मुद्दाम तिकडून म्हणतो की अगं तू मला फोन का केला नाहीस, मी तुला किती मिस करतेस. अक्षय सुद्धा अगदी नाटक करत म्हणतो की अगं जरा वेळ थांब. आता शशिकांत मुद्दाम म्हणतो की हॅलो हॅलो आणि आता फोन कट करतो. तेव्हा आता रमा रागाने विचारते की झालं ना तुमचं. तर आता अक्षय बाजूला आपल्या कानातील हेडफोन वगैरे काढून ठेवतो आणि म्हणतो की हो हो झाले झाले. आणि रागाने मात्र रमाला आता तो विचारतो की काय झालं नक्की, का तुम्ही इतक्या रागवतात मॅडम. तेव्हा आता लगेच ही रमा पुन्हा रागवते, मुलीपेक्षा तुम्हाला ते जास्त महत्त्वाचं वाटतं का. म्हणून मात्र आता अक्षय आरोहीला विचारतो की काय झालं बाळा, तुझी झोप वगैरे झाली नाही का. तेव्हा लगेच आता रमा विचारते की असं काय आहे की तुम्हाला मुलीपेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे म्हणून. आता आरोही मुद्दाम म्हणते की रात्रभर तो फोनवर बोलत होता, चॅटिंग वगैरे करत होता. तेव्हा आता अक्षय मुद्दाम नाटक करत म्हणतो की नाही. आणि आता आरोही सुद्धा रमाला आणखीन जलसी फील करण्यासाठी हे सर्व आणखीन अगदी लावून सांगत असते. अक्षय म्हणतो की एवढं काही नाही, ती उगाच अगदी जास्त ओढून ताडून सांगते. तेव्हा आता रमा विचारते की काय हो, तुम्ही इतकं रात्रभर कुणाशी बोलत असतात. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय म्हणत असतो की हे बघ, ही माझी पर्सनल अशी स्पेस आहे, त्यामुळे मी कुणाशी बोलू शकेल, तुम्हाला काय करायचं. आरोही मुद्दाम आणखीन रमाला रागवून देण्यासाठी म्हणते की बघ आई कसा बोलतो बघ. आणि अक्षय कळत नकळत आता मुद्दाम खोटं बोलतो आणि मी एका मैत्रिणीशी गप्पा मारतोय असं म्हणतो. आणि तुम्हाला हे सर्व काय करायचं आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो का, तुमच्या ह्या पर्सनल गोष्टी आहेत तर त्या बाहेर ठेवायच्यात आणि मग शाळेमध्ये यायचं. तर तुमच्या ह्या पर्सनल गोष्टीमुळे माझ्या शाळेमध्ये प्रॉब्लेम होणार असतील तर मात्र तुमच्यामुळे माझ्या स्टुडंटला त्रास होणार असेल, तिचा अभ्यास पूर्ण होणार नसेल, तिला अगदी झोप, तिची घरी काही होणार नसेल, मग तिला त्रासच होतोय ना, तर तेव्हा मात्र आता मला कंप्लेंट आहेच. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर आता शशिकांतचाच मेसेज वाचतो. तेव्हा आता अक्षय मुद्दाम हसल्याचं नाटक करून तो मेसेज वाचत असतो आणि अगदी हसत असतो. आता रमा डोकावून बघण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आरोही मात्र आता रमाला मुद्दाम बाजूला ओढते तिला बघून न देण्यासाठी. आणि आता मात्र ती रमाला मुद्दाम बाहेर काढून देते आणि बाबाला म्हणजे अक्षयला आता जोरात टाळी देते, आपला प्लॅन सक्सेस होतोय म्हणून. आता रमा बाहेर गेल्यानंतर आता मुद्दाम आरोही म्हणते की बाबा अरे आपण एक गेम खेळूया. अक्षय आरोहीला सांगतो की हे फक्त ती डोकावून पाहत आहे. तेव्हा रमा मात्र डोकावून यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बघ तिकडे ती बघत आहे. तेव्हा आरोही म्हणते की हो आणि चल आता असा गेम आहे की मी तुला एक शब्द सांगेल, मग त्याच्याशी अगदी संबंधित असणारा तू शब्द मला सांगायचा आहे. त्यावर आता हे ऐकून लगेच अक्षय म्हणतो की अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आता आरोही नाव घेते ढग
अक्षय म्हणतो की पाऊस. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की ती. तेव्हा आता आरोही विचारते की अरे ती कोण? तर अक्षय म्हणतो की चॅटिंग वाली. अक्षय म्हणतो की हो. आरोही म्हणते की काय चॅटिंग? अक्षय म्हणतो की हो माझी मैत्रीण. आता रमाला आणखीनच राग येतो. त्यावर तर आरोही म्हणते की अरे बाबा नीट व्यवस्थित सांग की मैत्रीण कोण आहे. आरोही म्हणते की सांग अरे पटकन सांग. आता रमा सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करत असते. अक्षय मुद्दाम आता नाव आठवत असतो आणि सोरा. तेव्हा आता आरोही रमाकडे बघते आणि मुद्दाम तिने रमाला सांगितलेलं असते की मी तिचं नाव काढून घेते. बाबा नक्की कुणाशी बोलतोय हे मात्र त्याच्याकडून सगळं काही अगदी माहिती करून घेते. म्हणून ती आता मुद्दाम रमाला सुद्धा फसवत असते. आता मात्र आरोही म्हणते की काय सोरा नाव आहे तिचं. आता आरोही रमाला असं दाखवते की ती रमाला मदत करते म्हणून आणि अक्षयची साथ देत असते. आणि आता रमा ही आरोहीकडे बघत असते आणि आरोही तिला खुणावते की बघ सोरा नाव आहे तिचं. आता मात्र रमाला आणखीन राग येतो. तर अक्षय आता शशिकांतला फोन करतो आणि म्हणतो की वाव बाबा खरंच खूप मोठी कमाल झालेली आहे. किती जलस होते बघतच राहताल तुम्ही. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बाबा आणि आता कुठे खेळ सुरू होतोय. तर त्यामुळे हे बघ तू मात्र तुझा डाव टाक समजलं ना तुला. आणि हे बघ देवधर अरे आता कुठे तुझं आयुष्य हे पब्लिक होणार आहे. आणि हे बघ तुझ्या कानामध्ये तू सतत एअरफोन लावून ठेवले पाहिजे आणि समोरच्याला मात्र हे वाटलंच पाहिजे की तू नक्की कुणाशी तरी बोलतोय म्हणून. आणि चेहऱ्यावरती असं रोमॅन्टिक हसू ठेवायचं आणि समोरच्याला मात्र इग्नोर करायचं. असं डिफिकल्ट सारखं वागायचं. आणि हे बघ कोणी जर बोलायला आल्यानंतर तू अगदी लक्ष द्यायचं नाही. आणि मिठाई जर खाशील तर ती हार्ट शेपच्या आकाराची खा. त्यावर तर हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की बाबा अहो हे सर्व छान आहे पण इतकं सगळं काही सतत करण्याची गरज आहे का हो. हे सगळं आती नाही का होणार. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे हे पग रमाला मात्र तुला कळायला हवे की तुझी काहीतरी बाहेर भानगड वगैरे सुरू आहे म्हणून. आणि हे पग मग कशी ती माशासारखी तुला येऊन चिटकते आणि नक्की तुझं काय चालू आहे. ती सोरा कोण आहे हे माहिती करून घेण्याचा ती नक्की प्रयत्न करेल. तिच्याशी कसा बोलतो कसा राहतोस कसा वागतो सगळं काही जाणून घेण्यासाठी मात्र ती वेडी पीसी होईल. तेवढ्यात शाळेचे वॉचमन येतात आणि ते म्हणतात की अक्षय सर मात्र तुम्हाला रमा मॅडमनी केबिन मध्ये बोलावलेला आहे. त्यावर आता अक्षय हा आलो असे म्हणतो आणि आता शशिकांतला विचारतो की जाऊ का तिने बोलावलेला आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही अजिबात जायचं नाही. हे बघ आता ॲटिट्यूड मध्ये तू त्याला सांग की मी कामामध्ये आहे मी आता नाही येऊ शकत. त्यामुळे तू तिला इग्नोर करण्याचा प्रयत्न कर. आणि हे बघ मी सोरा आहे असे समजून मात्र तू प्रेमाने माझ्याशी रोमॅन्टिक बोल. मुद्दाम आता जे तुला बोलवण्यासाठी आलेले आहेत ना त्यांच्यासमोर. तेव्हा आता अक्षय लगेच नाटक करत म्हणतो की हो काय गरज आहे अगं नकोय ना. आणि हे बघ अगं चूप हरकत नाही माझ्या समोर आहे कोणीतरी. नो 5 मिनिटात निघतो मी तुला भेटतो. ओके. आता मात्र हा शाळेचा शिपाई मात्र खूप हसत असतो. त्याला तर अगदी खूप हसू येत असतं हे सर्व ऐकून आणि बघून. तेव्हा आता तो हसून लगेच अक्षयला विचारतो अक्षय सर बिजी आहे वाटतं तुम्ही. म्हणजे बाहेर मात्र मला जी काही चर्चा मिळालेली आहे ती खरी आहे. तर चालून द्या तुमचं जे काही सुरू आहे ना ते चालून द्या. मी आरामात बोला. मी मॅडमला सांगतो की तुम्ही महत्वाच्या कामामध्ये बिजी आहात. अक्षय आणि शशिकांत या दोघांच्या मनासारखे होते. आणि आता तो शिपाई मात्र रमाकडे हे सर्व सांगायला जातो. शशिकांत आता हसतो आणि शशिकांत म्हणतो की बघ शब्बास आता बघ कसा भडका उडतोय तो आणि रमाचा मात्र कसा पारा चढतोय ते. आता अक्षय फोन ठेवतो आणि डोक्याला हात लावतो की हे जरा आती होत नाही ना. मात्र आता रमा सोशल मीडियावर अक्षयचं अकाउंट चेक करत असते आणि अक्षयचं सोशल मीडियावर कोणतं अकाउंट तर नसतेच. तेव्हा रमा म्हणते की असं कसं होऊ शकतं आणि हे सोरा नाव मी आतापर्यंत कधीही ऐकलेलं नाही. तेव्हा आम्ही मुरंबा विकत होतो तेव्हाचा कोणीतरी ग्रँड वगैरे आहे का. आणि तेव्हा मात्र अशा नावाची तर कोणी नव्हतीच. आणि त्यांच्या कंपनीची मध्ये कोणीतरी असेल का. आणि कंपनी तर नाही मग वेबसाईट वर कोणीतरी असेल का की कोणीतरी एम्प्लॉई मात्र असेलच. म्हणून रमा आता सगळं काही सोशल मीडियावर चेक करत असते परंतु तिला काहीही सापडत नसते. आणि रमाला आता खूप टेन्शन येते. ती विचार करत असते आणि स्वतःला म्हणते की रमा अगं तू वेडी आहेस का. अक्षय तुला खोटं बोलू शकतो. तू जलस व्हावी यासाठीच हे सर्व नाटक करत असतील आणि नक्कीच ते नाटक करत असतील. आणि सोरा नावाची तर अशी कोणतीही मुलगी नाही आणि तेही सर्व मुद्दाम करतात. तर आणि त्याच वेळेस आता शाळेचा शिपाई मात्र रमाला हे सर्व सांगायला येतो. आणि तो आता रमा मॅडमला सांगतो की अक्षय सर असे म्हणाले की ते त्यांचं काम झाल्यानंतर येतील. ते खूप बिजी आहेत. तेव्हा रमा विचारते की त्यांचं काम होण्यासाठी किती वेळ लागेल. तेव्हा आता हा शिपाई हसतो. ते सांगता येत नाही परंतु ते 4-5 तास तर नक्की येऊ शकत नाही. तेव्हा रमा म्हणते की काय बोलतास 4-5 तास असं काय काम करतात होते. तेव्हा आता शिपाई म्हणतो की अहो मॅडम नवीन सुरू झालंय ते आणि आता फोनवर फोन त्यांना येतात. अक्षय सर असं काही फोनवर बोलतात की जणू करून आता ते जगच विसरलेले आहे. त्यावर तर रमा विचारते की म्हणजे नक्की काय.
त्यावर आता लगेच शिपाई म्हणतो की अहो म्हणजे मॅडम हे बघा, नक्की तुम्हाला कसं सांगू, माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि कानांनी ऐकलं हो. अक्षय सर मात्र सोरा नावाच्या मुलीशी कॉलवर बोलण्यात खूप बिझी आहेत. तेव्हा आता रमाचा जीव आणखीनच धाकधूक होतो आणि रमा तर डोक्याला हात लावते आणि स्वतःला म्हणते की खरंच नक्की आता हे काय सुरू झालं, फोन कॉल्स वगैरे नक्की हे काय आहे, मेसेज नक्की यांचं काय सुरू आहे, काहीच कळेना असं झालेले आहे. आता ती स्वतःला समजावत होते की जलसी फील करण्यासाठी हे सर्व करत असतील, पण आता ह्या शिपाईचं बोलणं ऐकून मात्र रमा आणखीनच आता विचारात पडते आणि तिला आता अक्षयची म्हणजे उणीव भासायला सुरुवात होते. शिपाई मॅडमला सांगत असतो की अहो रमा मॅडम काय सांगायचं, जमाना खूप फास्ट झालेला आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता. आणि हे बघा अहो तुम्ही सांगा की अक्षय सर मात्र इतकं हँडसम बनून फिरतात, इतके ब्रँडेड असे शर्ट घालतात, हे जे काही ब्रँडेड शूज आहे हे काही उगाच असतं का सर्व काही. हे बघा माणसं मात्र स्वतःला अगदी काहीतरी कोणीतरी त्याला भेटल्याशिवाय असं आरशात बघत नसतो. त्यावर आता रमा विचारते की तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी नक्की आहे तरी कोण. तेव्हा आता ते काका म्हणतात की अहो मॅडम काय सांगायचं, अक्षय सर इतके खुश आहे, म्हणजे ती नक्की मुलगी असेल ना, ती अप्सरच असेल. त्यावर आता हे ऐकून रमा म्हणते की काय काय बोलतात. आणि रमा मात्र आता ह्या काकावर चिडते आणि विचारते की तुम्ही हे करण्यासाठी आता शाळेमध्ये येत असतात का, नक्की काय काय बोलतात तुम्ही हे सर्व, काम सोडून मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय सुरू आहे आणि तुमचं लक्ष कुठे असतं, जा काम करा म्हणून रमा मात्र त्यांच्यावरच रागवते. आता तो शिपाई मात्र सॉरी मॅडम असे बोलून आता बाहेर निघून जातो आणि तेवढ्यात तेथे साई येतो. साई दरवाजा वाजवतो. तेव्हा रमा चिडलेली असते आणि रागाने विचारते की काय आहे. त्यावर साई आतमध्ये येतो आणि विचारतो की काय झालं, काय झालं, तुम्ही इतक्या का चिडल्यासारख्या आहेत, आवाज पूर्णपणे तुमचा बाहेर येतो, नक्की कुणावर तुम्ही इतक्या चिडलात. आता रमा म्हणते की काही नाही आणि साईला विचारते की तुमचं लक्ष कुठे आहे, लग्नाची तारीख जवळ आलेली आहे, अजूनपर्यंत पत्रिका नाही छापलेल्यात. तेव्हा आता साई म्हणतो की अहो ते करणारच होतो, परंतु अजून मात्र मी मजकूर लिहिलेला नाही, म्हणजे ड्राफ्ट तयार नाही केलेला. तेव्हा रमा लगेच तो मजकूर अक्षयकडून लिहून घेतलेला आहे, तर ते लगेच आता कागद ती साईकडे देते आणि म्हणते की हे बघा मला आजच्या आज पत्रिका हवी आहे. ते ऐकून आता साई बोलतो काय आजच्या आज, मग काय बोलतात तुम्ही, आज कसं शक्य आहे बरं, म्हणजे हे बघा पत्रिका तयार होण्यासाठी वेळ तर लागतोच. रमा म्हणते की हे बघा साई ते मला माहिती नाही, मला आजच्या आज पत्रिका हवी आहे, मला संध्याकाळपर्यंत पत्रिका माझ्या हातामध्ये हवी आहे. सर्व ऐकून साई म्हणतो की बरं ठीक आहे, मी काहीतरी मॅनेज करतो आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला पत्रिका देतोच. परंतु सांगताल का तुम्ही मला इतकी काही का करतात आणि ही पत्रिका नक्की कुणाला द्यायची आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षयला द्यायची आहे मला पत्रिका, कारण मला पहिली पत्रिका त्या मुकादम अक्षय यांना द्यायची आहे. तेव्हा आता साईला तर हे ऐकून आनंद तर होतोच आणि त्यावेळेस मात्र आता साई लगेच अक्षयकडे किचनमध्ये येतो आणि अक्षयला विचारतो की काय काय सुरू आहे. अक्षय मात्र त्याला सुद्धा इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी बोलतच नसतो. आणि आता साईला असं वाटतं की अक्षय चिडलेला आहे म्हणून. तेव्हा साई हसतो आणि म्हणतो की अरे ऐक ना माझं, हे पग चिडू नकोस, आहे की तुला रमाने मात्र आता स्पेशल असं इन्व्हिटेशन दिलेलं आहे, आज न्यू इयरची पार्टी शाळेच्या जवळ ठेवलेली आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ती इव्हेंट करण्यासाठी का आली नाही. तेव्हा साई म्हणतो की अरे आम्ही काही वेगळे आहोत का, आम्ही वेगळे नाही, आणि हे पग जाऊन दे, मला पूर्ण खात्री आहे की तू नक्की येशील म्हणून, येशील ना नक्की. आणि जे काही बाकीचे शेफ वगैरे आहे तर त्यांना सुद्धा म्हणतो की हो तुम्ही सगळेजण सुद्धा यावर का, असे बोलून साई मात्र आता बाहेर निघून जातो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो नक्कीच येतो. तेव्हा मात्र आता पार्टीला सगळेजण आलेले असतात, शिक्षका जे काही आहे आणि शिक्षक हे सगळेजण आता शाळेचे कर्मचारी येतात. तेव्हा आता अक्षय फक्त सगळ्यांच्या समोर फोनवर बोलतच असतो. आता मॅडम वगैरे आहे ते सगळेजण अक्षयकडे पाहत असतात. मात्र आता शाळेचे मॅडम अक्षय सरांना ओढतात आणि चला आपण डान्स करूयात असं म्हणतात. व अक्षय म्हणतो की हो हो करूयात, परंतु सांगा कोणतं गाणं लावायचं आहे, फक्त हा फोन होऊन द्या आणि हा फोन झाल्यानंतर आपण डान्स करूयात आणि मी तुम्हाला नंतर फोन करतो असे बोलून तो आता मुद्दाम फोन ठेवतो. आणि तेवढ्यात साई आणि रमा हे दोघं येतात एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन. तेव्हा आता अक्षय आणि बाकीचे सगळे काही शिक्षक स्टाफ आहे ते सगळेजण आता साई आणि रमाच्या समोर येतात. अक्षय म्हणतो की नमस्कार साई सर आणि थँक्यू बरं का, कारण या पार्टीमध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केल्याबद्दल, परंतु ही पार्टी मात्र कशाबद्दल आहे. आणि तेवढ्यात मात्र आता शशिकांत मुद्दाम अक्षयच्या मोबाईलवर फोन करतो. तेव्हा आता अक्षय रमासमोर मात्र मुद्दाम म्हणतो की सोरा बोल ना ग, आणि जरा बाजूला बोलायला जातो. माझं सगळं काही लक्ष अक्षयवरती असते आणि ती साईला मात्र हे काही दाखवत नसते. साई बरोबर ती खूप खुश आहे असं दाखवते आणि आता मात्र साई आणि रमा एकमेकांशी डान्स करत असतात आणि अक्षय फोनवर बोलत
नसतो, पण रमाचं सगळं काही लक्ष अक्षयवर असते. ती फक्त आता साईला दाखवण्यासाठी तिचं मन मात्र इकडे असतं, परंतु सगळं काही लक्ष अक्षयवर असते. तो मात्र आता डान्स करण्यात तिचं काही लक्ष लागत नसतं, म्हणून ती साईला म्हणते की मी जरा आलेच. साई लगेच आता बाजूला होतो आणि आता अक्षय जवळ येते आणि अक्षयला म्हणते की मिस्टर देवधर. तर अक्षय तिच्याकडे बघतच असतो. हो, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आज. फोन इतका महत्वाचा आहे का तुमच्यासाठी? आता अक्षय मुद्दाम रमासमोर म्हणतो की सोरा अगं एकच मिनिट, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आणि रमा आता अक्षयला म्हणते की हे बघा, काल मी तुम्हाला विश नाही केलं म्हणून वाटलं की आज करावं. आणि रमा मात्र आता अक्षयला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. अक्षय बघतच असतो, परंतु आता अक्षय थोडंसं सुद्धा नाराज होण्याचं नाटक म्हणजे करतच नाही आणि तो अगदी खुश असल्याचं दाखवतो आणि म्हणतो की हो रमा मॅडम, अहो तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता लगेच रमा विचारते की अशा कोरड्या शुभेच्छा का, गिफ्ट वगैरे नाही देणार का? आता अक्षय म्हणतो की हो हो देतो, आलोच, असे बोलून तो जरा बाजूला जातो आणि हार्टच्या आकाराचा जो काही बलून्स आहे तर तो घेऊन येतो आणि तो मात्र रमाला देत म्हणतो की हे बघा, हे माझ्याकडून आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मात्र रमा आता पाहतच असते आणि रमा आता म्हणते की एक मिनिट, मी सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे तर एकदम नवीन वर्षाचं. आता मात्र साई या दोघांकडे पाहत असतो. रमा मात्र आता ती लग्नाची पत्रिका आहे तर ते घेऊन येते आणि रमा मात्र आता ती पत्रिका आहे तर त्या पत्रिकेने तो फुगा फोडून टाकते. तेव्हा आता अक्षय बघतच असतो. अक्षयच्या हातामध्ये रमा खुश होत ती पत्रिका देते आणि हेच तुमच्या नवीन वर्षाचं गिफ्ट असेल असे आता ती अक्षयला म्हणते. अक्षय थोडासा तो नाराज झालेला आहे हे मात्र तो काही रमाला दाखवतच नाही. तो खुश असल्याचं नाटक रमासमोर करतो. मग आता खुश होत ॲटिट्यूड मध्ये म्हणत असते की माझ्या आणि साईच्या लग्नाची ही पत्रिका तुमच्यासाठी खास. खरं तर मी घरी येऊन देणार होते, परंतु मला तर असं वाटलं की हा धमाका आहे तर तो पार्टीमध्ये दिलेला व्यवस्थित राहील. आता अक्षय म्हणतो की अरे वा वा, म्हणजे याच्यासाठी बोलावलं तर खरंच अभिनंदन, तुमचं मनापासून अभिनंदन. म्हणजे खरंच मला खूप आनंद झालेला आहे की नवीन वर्षामध्ये तुम्ही नवीन संसार थाटलेला आहे तर, आणि फारच छान, मला खरंच खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला दोघांना सुद्धा अनेक अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि या ना इकडे या, म्हणून तो रमाच्या हाताला धरतो आणि सगळ्यांच्या समोर रमाला घेऊन येतो आणि म्हणतो की ऐकलंस का गाईज, आणि हे बघा, आज मात्र तुम्हाला का बोलावलं हे माहिती आहे का? कारण यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी बोलावलेलं आहे. तर मात्र आता सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळेजण खूपच खुश असतात. तेव्हा आता मॅडम आणि सर मात्र आता रमा आणि साई या दोघांचं अभिनंदन करत असतात. रमा मात्र आता फक्त बघूनच असते. अक्षय मात्र अगदी खुश होण्याचं सगळ्यांच्या समोर नाटक करतो आणि म्हणतो की मज्जा आहे बाबा. आणि हे बघा, मला खरंच सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि मला मात्र खूपच आनंद झालेला आहे. तेव्हा आता साई सुद्धा विचारतो की काय रे अक्षय, अरे तुला खरंच आनंद झालेला आहे का? तुला काहीच वाटत नाही? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, मला खूपच आनंद झालेला आहे आणि मला कसं काही वाटेल बरं? तेव्हा आता अक्षय मुद्दाम डोक्याला हात लावत म्हणतो की हे मी सुद्धा किती खरंच अगदी गोंधळून गेलो आणि ह्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं विसरूनच गेलो. आता अक्षयचा सुद्धा एक मस्त प्लॅन आणखीनच रमाला जाळतो. मात्र अक्षयचा हसरा चेहरा बघून आणखीनच जलसी फील होत असते. आता सगळेजण पाहत असतात की नक्की अक्षयचं गिफ्ट काय असेल. अक्षय धावतच जातो आणि सोरा आणि त्याच्या नावाची जी काही लग्न पत्रिका आहे ती घेऊन येतो आणि हे बघा रमा मॅडम, तुम्हाला तुमच्यासाठी रिटर्न गिफ्ट, आमच्या लग्नाचं आमंत्रण हे तुमच्यासाठी खास करून. अक्षयने बरोबर आता रमाला जसेच तसे उत्तर दिलेलं असतं. रमा मात्र आता साईकडे पाहते. सगळेजण खुश होत टाळ्या वाजवतात. माझं आणि सोराचं लग्न ठरलेलं आहे. तेव्हा आता रमा अगदी रागाने बघत असते आणि अक्षयला विचारते की काय तुमचं लग्न सुद्धा ठरलेलं आहे का? अक्षय सगळ्यांच्या समोर हसतो आणि हो हो असं म्हणतो. मात्र आता अक्षयने हा प्लॅन केव्हा केला हे मात्र त्याला आठवते, जेव्हा शशिकांतने रमा आणि साई यांच्या लग्नाची पत्रिका मात्र आता अक्षयला दाखवलेली असते. तेव्हा शशिकांत म्हणतो की हे बघ, रमाने मात्र जी पार्टी ठेवलेली आहे आणि तुला इन्व्हाइट केलं तेव्हाच मला कळून चुकलेलं आहे, पण मी त्या शिपाईला गाठलं आणि सगळी काही माहिती काढून घेतली आणि तेव्हा मला कळाले रमाने मात्र साई सोबत जी पत्रिका आहे ना लग्नाची तर ती छापायला दिलेली आहे. तर आता हे सर्व बघून अक्षय विचारतो की आता काय करायचं? तर शशिकांत म्हणतो की अरे काय करायचं म्हणजे काय, बघ डोळ्याच्या बदलात डोळा, तिने लग्नाची पत्रिका छापली तर आपण सुद्धा लग्नाचा मांडव घालायचा. आणि बघ तू काय थांब, तुम्ही आलो असे बोलून शशिकांत आतमध्ये जातो. अक्षय सोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन तो अक्षयला दाखवतो. आता अक्षय म्हणतो की अहो हे काय, सोरा आणि माझ्या लग्नाची पत्रिका? तर शशिकांत हसून म्हणतो की हो यस. तेव्हा अक्षय म्हणतो की हे जरा अति होतं. तर आता शशिकांत म्हणतो की काही अति वगैरे नाही होत, फक्त तारीख वगैरे आहे ना, मजकूर हे सगळं काही सेम आहे आणि फक्त नवरा नवरीचं नाव बदललेलं आहे बस.
आता तू रमाच्या लग्नाच्या दिवशी मात्र तुझ्या लग्नाची आता ही पत्रिका मी छापलेली आहे त्याच दिवशी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की उद्या जर रमाने मला विचारलं की कोण ही सोरा आहे, मला भेटवा, दाखवा फोटो, मला बोलायचं आहे, मग मी काय उत्तर देणार? आणि हे बघा बाबा, तुम्ही काहीतरी असे प्लॅन काय करतात, जर आपण पकडलो गेलं तर काय करणार बरं? शशिकांत म्हणतो की अरे हे बघ, तू काळजी करू नकोस. अरे रमाने कितीही सोरा कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तिला सोरा कोण आहे कधीच नाही कळणार. त्यावर आता लगेच अक्षय विचारतो की कसं? तर आता तो शशिकांत अक्षयचा फोन घेतो आणि हे बघ, माझा जो नंबर आहे ना तुझ्या मोबाईल मध्ये, तर तो मी सोराच्या नावाने सेव्ह केलेला आहे. ती जर फोन केला तर तेथे सोराचं नाव येणार आणि तू तिला असं दाखवायचं की सोराचा फोन आला म्हणून. बघ, सोराचा फोन आला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे जे काही आहे ना तर ते आमच्या शाळेतील मुलं सुद्धा करतात. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे आपण सुद्धा करायचं, जो फॉर्म्युला आहे ना तो यशस्वी झाला पाहिजे, बाकी काही नकोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ती रमा खूपच हुशार आहे, ती लगेच आपल्याला पकडेल म्हणून आणि ती लगेच माझ्या हातातून फोन घेईन, मला बोलायचं आहे असं म्हणून. आता तिकडे तुम्हाला तिचा आवाज ऐकू येईल आणि तुम्हाला म्हणजे तुमचा आवाज तिला ऐकू जाईल. मग काय करणार आपण? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मी तुला काय शिकवलं, तू काय सांगायचं की माझा हा सगळा काही पर्सनल मॅटर आहे, यामध्ये रमा तू नाक खुपसू नकोस म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की ते तर माझं पाठ आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो बास, असंच करायचं, चेहऱ्यावरचं हसू सुद्धा आणि ते सुद्धा कमी होऊन द्यायचं नाही. तिने सुरुवात केलेली आहे तर तू शेवट करायचा. तेव्हा अक्षय म्हणतो की काय हे, आता मला तर असं वाटायला लागलं की मी तिला फसवतोय म्हणून आणि खूपच जास्त फसवतो असं वाटतं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं, डोंट वरी, ऑल द बेस्ट. तेव्हा आता हे सगळं काही अक्षयला आठवते आणि अक्षय रमाकडे बघून हसतो आणि रमा मात्र आता विचारात पडते. तर आता मात्र हा शशिकांतने आणि ह्या अक्षयने केलेला प्लॅन आहे आणि बरोबर तो रमावर वर्क होतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षय मात्र रमाच्या केबिनमध्ये येतो आणि तो रमाला म्हणतो की हे बघा, 5 दिवसाची मला सुट्टी हवी आहे, त्यासाठी मात्र मी तुम्हाला हा रजेचा अर्ज सुद्धा देतोय, 5 दिवस मला लग्नासाठी पुरतील. किंवा आता रमा म्हणते की हे बघा, ते सगळं काही आपण बघूयात, पण त्या अगोदर मला हे सांगा की ही सोरा नेमकं कोण आहे? अक्षय छान कपडे वगैरे घालून आलेला असतो आणि रमासमोर तो आणखीनच इम्प्रेशन पाडत असतो. तर रमा प्रश्नाहून प्रश्न विचारते की ती सोरा कोण आणि तुम्हाला कुठे भेटली? तर आता माई हे सर्व काही इरावतीला सांगते. इरावती म्हणते की आता ही जी पत्रिका आहे ना ती आत्ताच्या आत्ता मला पाठव, नक्की आता ही सोरा कोण आहे हे मात्र मला आता कळून द्यायचं. रमा मात्र आता इतकी नाराज झालेली असते आणि नक्की ही सोरा कोण आहे आणि ह्या सोराचं सत्य मला समजलंच पाहिजे म्हणून रमाच्या डोळ्यात आता पाणी येते. अक्षय मात्र तिच्याकडे बघत असतो आणि अगदी चष्मा वगैरे घालून मात्र तो हिरो सारखा तयार होतो आणि रमाकडे बघून मात्र हसत असतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.